हॅलो, हाय, नमस्कार. तुम्हाला थंबनेल बघून कळलंच आहे की आज मी काय रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करते. ती आहे मस्तपैकी खेकड्याचा रस्सा. एकदम झणझणीत, चटपटीत, टेस्टी असा आपण खेकड्याच्या रस्स्याची रेसिपी आज बघत आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, अजिबात स्किप करू नका. खूप छान पद्धतीने दाखवलेला आहे असा एकदम गावरान स्टाईल आपला हा खेकड्याचा रस्सा. चला तर मग वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी जे खेकडे घेतलेले आहेत, खेकडे असे आज मला मस्तपैकी अचानक भेटले. छोटे मोठे असे दोन्ही साईजमध्ये आहेत. एकदम मोठे पण आहेत आणि थोडे मध्यम आकाराचे पण आहेत. त्याच्यामुळे असे मिक्स असे आज मिळालेले आहेत. त्याच्यामुळे म्हटलं की चला आज छानपैकी एकदम खेकड्याचा रस्सा बनवूया आणि तो तुमच्याबरोबर शेअरसुद्धा करूया. आता खेकडे कसे साफ करायचं ह्याचा व्हिडिओ मी ऑलरेडी माझ्या चॅनलवर टाकलेला आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते, ती तिथे तुम्ही बघा. आणि कशा पद्धतीने खेकडा साफ करतात हेही इथे मी दाखवलेलं आहे. खूप साध्या सोप्या पद्धतीमध्ये मी सांगण्याचा प्रयत्न आहे की त्यामुळे व्हिडिओ नक्की बघा. आता इथे आपल्याला ह्याच्यामध्ये हे असे बारीक त्याचे सगळे जे तुकडे आहेत, असे हे जे सगळे आंगडे आहेत बारीक बारीक, त्याचा आपण करायचा आहे स्टॉक. जसा चिकनचा स्टॉक वगैरे आपण कसा करतो तशा पद्धतीने आपल्याला करायचं आहे. त्याच्यामुळे जेवढे चपटी आणि एकदम बारीक असतील तेवढे आपण असे ते साईडला काढून घेऊया. ते आपल्याला मिक्सरमधनं बारीक करून घ्यायचे आहेत. त्याची एकदम स्मूथ पेस्टसारखं करायचं आहे. त्याच्यामध्ये आधी ते मिक्सरला बारीक करायचे आहेत आपल्याला, कारण का हे आपण रश्श्यामध्ये जेव्हा वापरतो ना ह्याचा स्टॉक, तेव्हा खूप छान टेस्ट येते. आता आपल्याला हे मिक्सरला बारीक करताना आधी पाणी टाकायचं नाही आहे, असंच आपल्याला बारीक एकदम करून घ्यायचं आहे आणि मग आपण त्याच्यामध्ये 1 कप पाणी टाकून घेणार आहोत. त्याच्या आधी आपल्याला एक मसाला बनवायचा आहे. त्यासाठी इथे मी सुकं खोबरं घेतलेलं आहे 1 कप, 10-12 लसणीच्या पाकळ्या, हिरव्या मिरच्या घेतल्यात 5-6, आलं, कांदा घेतला आहे तो असा भाजून घेतलेला आहे आणि कोथिंबीर. ह्याचीसुद्धा आपल्याला एक पेस्ट तयार करून घ्यायची, एक वाटणसारखं करून घ्यायचं आहे. मिक्सरला बारीक सगळं करून घ्यायचं आहे. इथे अशा पद्धतीने आपण ती खोबऱ्याची पेस्ट, खोबऱ्याचं वाटण तयार करून घेतलेलं आहे. इथे 2 कप ते वाटण झालेलं आहे. पूर्ण रश्श्यासाठी आपल्याला हे एवढं 2 कप पुरेसं आहे. त्याच्यामुळे इथे बघू शकता ते पण एकदम जितकं बारीक करून घेता येईल तेवढं बारीक करून घ्यायचं आहे आपल्याला. जास्त पाणी वापरून करायचं नाही आहे, एकदम पातळ असं करायचं नाही आहे. आता इथे आपला आपण स्टॉक तयार करून घेतलेला आहे. त्यासाठी तो आपल्याला गाळून घ्यायचा आहे, कारण का जेव्हा आपण ते आंगडे बारीक करतो मिक्सरला, तेव्हा त्याच्यातले सगळा कडकपणा वगैरे असतो तो आपल्या रश्श्यामध्ये यायला नको. त्याच्यासाठी आपण इथे तो चाळणीने पूर्ण गाळून घ्यायचं आहे. आधी तो मी नुसताच बारीक करून घेतला होता, मग त्याच्यामध्ये 1 कप पाणी टाकून घेतला आहे आणि मग ते 1 कप पाणी टाकून आपण ह्या पूर्णपणे त्याचा हा सगळा स्टॉक आहे तो काढून घेतलेला आहे. आता जितकं आपल्याला असं पिळून सगळा काढून घेता येईल तेवढा घ्यायचा, कारण का हा आपण जेव्हा रस्स्यामध्ये वापरतो तेव्हा त्याचा फ्लेवर खूप सुंदर येतो. त्याच्यामुळे आपण हे अशा पद्धतीने वापरणार आहोत. आता एक भांडं घ्यायचं आहे. एका भांड्यामध्ये तेल, इथे तेलाचं प्रमाण थोडं जास्त घेतलेलं आहे. 5 ते 6 टेबलस्पून आपल्याला तेल घ्यायचं आहे. तेल चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये 1/4 टीस्पून हिंग टाकून घ्यायचं आहे. आता त्याच्यामध्ये एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे. तो कांदा आपण त्याच्यामध्ये टाकून घेऊया. कांदा तेलामध्ये छानपैकी परतवून घेऊया आणि कांदा लवकर शिजायला पाहिजे, त्यासाठी आपण त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊया, म्हणजे कांदा लवकर मऊ होतो आणि शिजायला जास्त वेळ लागत नाही. परत एकदा सगळं असं व्यवस्थित असं आपण ते मिक्स करून घेऊया. आता त्याच्यामध्ये आपण 1/4 टीस्पून हळद टाकून घेतलेली आहे. गरम मसाला घ्यायचा आहे. गरम मसाला मी इथे 4 टीस्पून घेतलेला आहे आणि 3 टीस्पून लाल तिखट टाकून घ्यायचं आहे. तुम्हाला रस्सा कितपत तिखट पाहिजे त्याच्यानुसार तिखटाचं प्रमाण थोडंसं कमी जास्त केलं तरी चालेल, पण मी हे जे सांगितलेलं आहे ते अगदी परफेक्ट आहे. आता हे सगळं आपण कांद्यावरती व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. आणि आपण आता जे आपले खेकडा साफ करून ठेवलेला होता तो आपण त्याच्यामध्ये टाकून घेऊया.
आता सगळं काही कांद्यावरती आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. जो आपण मसाला तयार केला होता तो सगळा अगदी त्याच्यामध्ये आपण असं परतवून घेऊया आधी. खेकडा किती वेळात कसा शिजला हे आपल्याला कसं कळतं, ह्या सगळ्या गोष्टी मी इथे सांगितल्या आहेत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. आता आपण जो स्टॉक तयार केलेला होता खेकड्याचा तो आपण त्याच्यामध्ये टाकून घेऊया. आता आपल्याला खेकड्याचा रस्सा बनवायचा आहे, त्याच्यामुळे आपल्याला अजून त्याच्यामध्ये पाणी लागणार आहे. आता इथे आपण स्टॉकसाठी आपण 1 कप पाणी ऑलरेडी वापरलेलं होतं. अजून मी साधारण 3 कप पाणी घेतलेलं आहे की ते आपण त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. आता रस्सा तुम्हाला किती पातळ करायचा आहे त्याच्यानुसार आपण पाण्याचं प्रमाण हे कमी जास्त करायचं आहे. साधारण मला असं जरा रस्सा भरपूर प्रमाणामध्ये पाहिजे होता, त्यानुसार मी इथे 3 कप म्हणजे टोटल स्टॉकचं धरून आपण 4 कप पाणी इथे वापरलेलं आहे. आता सगळं काही ते व्यवस्थित मिक्स करून घेऊया आपण. आणि आता जे आपण खोबऱ्याचं वाटण तयार केलेलं होतं ते वाटण आता आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया. आता थोडं थोडं वाटण टाकून मी आधी सगळं मिक्स करून घेत जाते आणि मग टाकते. असं करून मी पूर्ण 2 कप जेवढं वाटण होतं तेवढं सगळं वाटण मी त्याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे. आणि आता रश्श्याला अजून कलर पण छान यायला पाहिजे, दिसायला अजून छान वाटलं पाहिजे, म्हणून मी इथे काश्मीरी लाल मिरची पावडर 1 टीस्पून वापरलेली आहे की जी तिखट नसते, फक्त ती कलरसाठी जास्त करून वापरली जाते. ती इथे आता मी 1 टीस्पून टाकून घेते, म्हणजे जेणेकरून आपल्या रश्श्याला कलरसुद्धा खूप सुंदर आला पाहिजे, दिसायलाही ते खूप छान वाटलं पाहिजे. चवीनुसार तर ते छान होणारच आहे, पण दिसायलाही छान दिसलं पाहिजे. अशामुळे आपण इथे काश्मीरी लाल मिरची पावडर टाकलेली आहे. ती ऑप्शनल आहे, जर तुमच्याकडे नसेल नाही टाकली तरीसुद्धा चालेल, काय टेस्टमध्ये त्याने फरक पडणार नाही आहे. आणि आता झाकण ठेवून आपण 15 ते 20 मिनटासाठी हे शिजवून घ्यायचं आहे. 15 ते 20 मिनटं आपण नुसतं झाकण ठेवून छानपैकी त्याला उकळी आलेली आहे. तुम्ही बघू शकता एकदम मस्तपैकी त्याला उकळी येऊन छानपैकी ते शिजलेलं आहे. आता हे शिजलं आहे की नाही हे कशावरनं ओळखायचं हेही मी तुम्हाला सांगते. आता आपण जेव्हा खेकडे त्याच्यामध्ये टाकलेले होते त्यावेळेला बघू शकता की त्याचा कलर होता तो असा ब्लॅक आणि ब्राऊन कलरचा होता, आणि आता तुम्हाला दिसते की शिजल्यानंतर त्याचा कलर पूर्णपणे असा एकदम डार्क रेड असा झालेला आहे. जेवढा तो डार्क रेड कलरचा होतो त्याच्यानुसार आपल्याला कळतं की आपला खेकडा हा किती शिजलेला आहे परफेक्ट असा. ह्याच्यावरनं आपल्याला एक अंदाज येतो की एक सिग्नल म्हटलात तरीसुद्धा चालेल की तो आपला खेकडा शिजला आहे की नाही हे कळण्यासाठीचा तो आपला एक सिग्नल असल्यासारखा आहे की जेवढा डार्क रेड कलरचा झालेला आहे म्हणजे आपला खेकडा एकदम सुंदरपैकी शिजलेला आहे. आता मी 1 चमचा कोकम आगळ त्याच्यामध्ये टाकून घेते. तुमच्याकडे कोकम आगळ नसेल तर कोकमचे 2 तुकडे टाकून घेतले तरीसुद्धा चालतील, त्याने एक टेस्टसुद्धा येते आणि पचायलाही आपल्याला ते सोपं पडतं. अशामुळे आपण त्याच्यामध्ये कोकम आगळ टाकलेला आहे 1 चमचा. आता सगळं काही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि परत एक छानपैकी त्याला एक उकळी काढून घ्यायची आहे. आणि कोथिंबीर टाकून आपण ते थोडं गार्निशिंग करून घेऊया. आणि अशा पद्धतीने मस्तपैकी आपला झणझणीत चटपटीत खेकड्याचा रस्सा हा तयार झालेला आहे. रेसिपी आवडली असेल ना तर रेसिपी तुम्हाला लाईक करायला विसरू नका, तुमच्या आवडत्या व्यक्तींना शेअर करा. आणि चॅनलवर नवीन चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल ना तर लवकरात लवकर चॅनलसुद्धा सबस्क्राईब करा, कारण अशा सुंदर सुंदर रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी सोबत बेल आयकन दाबायलासुद्धा विसरू नका. चला तर भेटूया नवीन रेसिपी नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत ही खेकड्याची रस्स्याची रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट्स करा. थँक्यू.